जिजाबाई गर्भवती असताना राजकीय परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. शहाजीराजे, निजामशाही आणि मुघल यांच्या संघर्षामुळे जीविताचा धोका निर्माण झाला होता. श्रीमान योगी पुस्तकात असे वर्णन सुरुवातीलाच आढळते की लखोजीराव जाधव हे शहाजीराजांचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे जिजाऊंना शहाजीराजे सुरक्षित ठिकाणी पोचवत आहेत, म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर. पुढे असे सांगितले आहे की विजयराज, जे की शहाजीराजांचे व्याही होते, त्यांच्याकडे जिजाबाईंना सोपवतात आणि पुढे निघून जातात. नंतर खुद्द विजयराज विश्वासराव जिजाऊंना घेऊन शिवनेरी किल्ल्यावर जातात, असा प्रसंग पुस्तकात दिला आहे. त्या रात्री लखोजीराव जाधव जुन्नरमध्ये विश्वासराव यांच्या वाड्यात शिरतात आणि काही शाब्दिक वाद होतो, असा प्रसंग आहे. परंतु खरंच असं घडलं असेल का, की जिजाऊ शिवनेरीवर येण्यामागे काही दुसरंच कारण असेल? चला तर मग पाहूया त्यावेळचा समकालीन ग्रंथ शिवभारत याबद्दल काय सांगतो ते. निजामशाहीमध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला व नंतर निजामाला दुसरा चांगला प्रधान न मिळाल्याने त्याचे राज्य टिकेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. आदिलशाहीमध्ये इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला आणि नंतर त्याचा मुलगा लगेच मुहम्मद आदिलशहा गादीवर आला. तसेच दुसरीकडे शहाजहान दिल्लीचाच बादशाह झाला आणि त्याचे सैन्य दक्षिण जिंकण्यासाठी घमेंडेने पुढे आले. अशा वेळी आपला पुरातन संबंध ओळखून शहाजी महाराज आदिलशाही सोडून निजामाकडे आले व तसेच लखोजी सुद्धा मुघलांकडून निजामाकडे परतले. या सर्व गोष्टी होत असताना विश्वासराजाच्या कुळातील सिद्धपालाचा मुलगा विजयराज हा सुद्धा निजामशहाचा अत्यंत विश्वासू असून तो शिवनेरीवर राहत होता. त्याला एक जयंती नावाची मुलगी होती. तिच्यासाठी शहाजींचे थोरले पुत्र संभाजी महाराज हे योग्य आहेत असे वाटले आणि पुढे शहाजीराजांना सुद्धा हा संबंध योग्य वाटला. जयंती आणि संभाजी महाराज यांचा लग्न समारंभ शिवनेरीवर मोठ्या थाटात झाला. नंतर काही दिवसांनी समारंभ झाल्यानंतर व्याह्यांच्या संमतीने आपल्या गरोदर पत्नी स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजीराजे दर्याखानास जिंकण्यासाठी निघाले, असे वर्णन शिवभारतात दिसते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना कादंबऱ्या न वाचता अस्सल पुरावे आणि समकालीन लिखाणच वाचावे.